तर कसं पब्लिक सकाळचा राम राम. मी आज फर्स्ट शिफ्टला सुट्टी घेतली, जाऊ आपण आता सेकंड शिफ्टला, कारण आपल्याला जायचं ऍडमिशनसाठी. सकाळी सकाळी थोडा पाऊस येऊन चालले जातो आणि आता पटकन आवरतो, कारण आज सोमवार पण येतं. आज नाही का आम्ही सगळे फॅमिली जाऊन येऊ मंदिरामध्ये. मस्तपैकी महादेवच्या पिंडीवर नाही का पाणी टाकायसाठी मस्त तांब्यात पाणी घेऊन निघालो आता मंदिराकडे आपण. आणि बरं झालं आम्ही लवकर आलो, गर्दी बिर्दी नव्हती म्हणून ओके दर्शन झाले. खूप दिवसानंतर बॅगीला काढलं, याच्यावर चांगली धूळ बसली होती, झटकून काढतो याच्यात फाईल भरून देतो. आपल्या स्प्लेंडरची नाही का सर्व्हिसिंग होईल नव्हती, मग स्प्लेंडर लावली पप्पाच्या हॉटेलवर आणि चाललो मग आता आम्ही स्कूटीवरती. रस्त्यामध्ये लय मोठा अतिक्रमण चालू होतं. मी सांगतो कमीत कमी 1000 पोलीसवाले उभे असेल इथं. मी सांगतो छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं अतिक्रमण आहे बरं का हे वाला. कारण नाही का मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये लय खतरनाक नाही का हे चालू आहे अतिक्रमण, लय मोठे अतिक्रमण चालू आहे. पहिले त्याला असं वाटलं भाऊ इथं कोणी रॅली बिली चालू आहे म्हणून एवढे पोलीसवाले असेल, तर नंतर पाहिले तर बाबा JCB ते एकदम रांगात लावली. आणि असं नाही रोडाच्या एका साईडला चालू आहे, रोडाच्या दोन्ही साईडला कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर पर्यंत एकदम अतिक्रमण चालू आहे भयंकर वाला. आणि या अतिक्रमण मध्ये काही लोकांचं नुकसान आहे, काही लोकांचा फायदा आहे. नुकसान त्या लोकांचं ज्यांनी गैरकानूनी समजा दुकानं वगैरे टाकली होती त्यांचं, आणि फायदा त्या लोकांचा आहे ज्यांना नाही का समजा गव्हर्नमेंटने नाही का पैसे दिलेले आणि मग त्यांनी त्यांची जागा खाली गेली, त्यांना चांगला फायदा पण याचा बरं का. आणि या अतिक्रमामध्ये नाही का JCB वाले मोठाले ट्रक वाले ते त्यांचा फायदा झाला बरं, त्यांना रोजगार भेटू राहिले याच्यामुळे दानात. त्यानंतर मी इथे कॉलेजला पोहोचलो, डॉक्युमेंटचं काम झालं, आता ते काही दिवसात आपल्याला कळवतील आपलं ऍडमिशन झालं का नाही झालं. तर आजचा आपला दिवस इथं संपला. भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला राम राम मंडळी.